ब्रेकनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आणि आता शिवाजी पार्कमधनं मोठी घडामोड समोर येते। दादरच्या शिवाजी पार्कवरती मोर्चाचं आयोजन ठाकरेंच्या गटाकडनं करण्यात आलं। उबाठा गटाचं आंदोलन असणारे मोर्चा काढण्यात येतोय, मात्र त्याआधीच शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। स्टेज लावण्यावरनं उबाठा गट आणि पोलिसांमध्ये ही बाचाबाची झाली आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे शिवाजी पार्कमधून मोर्चा काढतायत, त्याआधीच पोलीस आणि उबाठा गटातील शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सध्या संपर्कात आहेत। ऋतिक, काय कारण ठरलं या बाचाबाचीचं? आपण बघतोय की शिवाजी पार्कचं जे मीनाताई पुतळा आहे तिथेच एक स्टेज लावण्यात आलेला आहे। स्टेजला परवानगी देण्यात आलेली होती, मात्र शिवसैनिकांकडून एक अतिरिक्त स्टेज लावण्यात येत होता। आपण तो स्टेज आपण बघू शकतो। हा स्टेज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हा स्टेज बघतोय आपण। हा स्टेज पोलिसांकडून काढावा असं पोलिसांनी सांगितलं, हे काढावा कारण की ट्रॅफिक जाम होते असं त्यांच्या वतीने सांगण्यात येत होतं। या स्टेजला परवानगी आहे, मात्र हा स्टेज शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना उभं राहण्यासाठी लावत होते, मात्र पोलिसांनी हा स्टेज लावू नका अशा पद्धतीने सांगलं आणि कुठेतरी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसैनिक थेट या स्टेजवरती बसायला लागलेले होते। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय नेमकं झालं होतं? स्टेज काढायला लावत होते, हे जे व्यासपीठ बांधल्यानंतर एक पोडियम बांधलेला, आम्ही उद्धव साहेब भाषण करणार, तो काढायला लावत होते पोलीस। आम्ही काढायला दिला नाही, तो तसाच लागेल। एक जनशक्तीचा आवाज इकडनं उठणार आहे महाराष्ट्रात। आता पोलिसांनी परवानगी दिली आहे का? आता परवानगी कसलीच दिली नाही पोलिसांनी, तरी आम्ही आमच्या देशातल्या युवकांसाठी लढतोय। आपण जर बघितलं तर हाच स्टेज लावण्यावरून वाद झालेला होता ना। आता शिवसैनिक जे आहे तो स्टेज बांधत आहेत, पोलिसांची या ठिकाणी स्टेजला परवानगी नाहीये, मात्र शिवसैनिक जे आहेत ते बोलतात का इथूनच आवाज जो आहे तो जंतर मंतर पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पोहोचवायचा आहे। याच व्यासपीठावरती थोड्याच वेळात म्हणजे एक तासाभरामध्ये उद्धव ठाकरे येणार आहेत आणि इथूनच शिवगर्जना जी आहे ती त्यांची या ठिकाणी उसळणार असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवरती आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि आपण स्टेजला आता परवानगी दिली आहे का? स्टेजला नाही, स्टेजचं पण नव्हतं, हे बाकडा काढायला सांगत होते। तर आमचं मत काय, 4x6च्या बाकड्याने काय फरक पडणार आहे? तुमचं बॅरिकेड काढलं ठीक आहे, पण हे जाणीवपूर्वक करायला लागले पोलीस, म्हणून आम्ही विरोध केला। हा जाणीवपूर्वक असं वाटतं हे लावू देत नाही, असंच वाटतंय। ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न। हो, तसं झालं। आता 2 तास झाला लावत होतो तेव्हा बोलले नाही, अचानक येणार कोणाचा तरी फोन आला म्हणून हे झालंय। कोणाचा फोन आला असेल? बीजेपी वाले अजून कोण येणार? भाजपवाल्यांचा फोन आला आणि स्टेज काढायला सुरुवात केली असा आरोप जो आहे तो या ठिकाणी शिवसैनिकांकडून केला जातोय। आपण जर एकंदरीत बघतोय की आता आंदोलकांची गर्दी देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की शिवाजी पार्कचं जे मीनाताई पुतळा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तासाभरामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी येतील आणि आंदोलनाची घोषणा जी आहे ती करतील। आपण बघतोय की पार्काच्या दोन्ही साईडचे रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत वाहतुकीसाठी, मात्र पलीकडे युवा वर्ग बघतोय आता हळूहळू युवक जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात हे आंदोलन जे आहे ते सुरू होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच। आणि ऋतिक, वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।